तुम्हाला माहिती आहे का, शेअर बाजारातले सर्वात यशस्वी गुंतवणूकदार कोण असतात? ते म्हणजे मृत गुंतवणूकदार. हो, हे ऐकायला कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल, पण हे अगदी सत्य आहे. कारण या लोकांनी एकदा गुंतवणूक केली आणि त्यानंतर ते शांत बसले. त्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओला वारंवार हात लावला नाही आणि म्हणूनच जगातील सर्वात जास्त परतावा त्यांनाच मिळाला. तुम्ही कधी द सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक वाचलंय का? नसेल वाचलं तर त्याचा प्रस्तावना भाग नक्की वाचा. त्यात उल्लेख आहे मिस्टर रोनाल्ड रीड यांचा. रोनाल्ड रीड हे कोण होते? एक साधे सफाई कामगार आणि मेकॅनिक. जेव्हा वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्याकडे तब्बल 80 लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजेच कोट्यावधी रुपयांची संपत्ती होती. हे कसं शक्य झालं? त्यांनी काय खूप मोठी ट्रेडिंग केली होती? मुळीच नाही. त्यांनी फक्त एकच साधी गोष्ट केली. चांगल्या कंपन्या निवडल्या, त्यात नियमितपणे पैसे गुंतवले आणि शांत राहिले. त्यांनी बाजाराच्या गोंगाटाकडे कधीच लक्ष दिलं नाही. लक्षात ठेवा, तुम्ही बाजारातील न्यूज आणि अफवांकडे बघून जितक्या जास्त हालचाली कराल, तितकाच तुम्ही तुमच्या आर्थिक भविष्याचा नाश कराल. पर्सनल फायनान्समध्ये कधीकधी काहीही न करणं म्हणजेच निष्क्रियता हीच सर्वात मोठी कृती असते. लोकांना वाटतं की सारखी खरेदी विक्री करणं म्हणजे हुशारी, पण सत्य याच्या अगदी उलट आहे. तुम्ही जितके निष्क्रिय राहाल, तुमची संपत्ती तितकीच वेगाने वाढेल. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.